आपल्या स्टार्टअपमध्ये नेहमी शिकवलं जातं की बाबा रे अंडर प्रॉमिस करा आणि मग ओव्हर डिलिव्हर करा, कस्टमर जाम हॅपी होणार. परंतु ही फॅलसी आहे, दुर्दैवाने चुकीचं आहे. कारण अंडर प्रॉमिस करताना आपण काय करतो, जर का आपण 100% देणार असू तर आपण 80% प्रॉमिस करतो. त्याच्यामुळे आपल्या कॅपॅसिटीज पण ज्या करतो ना आपण, त्या पण आपण 80%लाच करतो, फार फार तर 85%ला करतो. याच्यामध्ये आपण जर का ओव्हर अचीव्ह केलं, 90-95 पर्यंत पोहोचलो, तर आपल्याला असं वाटतं अरे आपण खूप केलं, पण ॲक्च्युली तुम्ही 100 पर्यंत पोहोचले नसतात. ह्याच्यातनं आपण एका पद्धतीने स्वतःला संकुचित करण्याचा प्रयत्न करतो. बरं, दुसरी गोष्ट, ज्याला आपण 100% देणार आहोत त्याला आपण 110 पर्यंत कधीच पोहोचत नाही, कारण तिथपर्यंत पोहोचण्याची आपली मदतच नसते, कारण आपण 80 वरतीच आपल्याला रिस्ट्रिक्ट केलेलं असतं. दुसऱ्या साईडने बघितलं तर कस्टमरला 100 पाहिजे होते, ते तुम्ही जर का दिले नाहीत, पण दुसऱ्या कोणीतरी 100 आणि 101 दिले, तर तो कस्टमर तो निघून जातो, कारण तुम्ही त्याला डिलिव्हर करू शकला. मग याच्यामध्ये अल्टिमेटली दोन्ही साईडने फेल्युअर होतं. तात्पर्य काय आहे, की अंडर प्रॉमिस आणि ओव्हर डिलिव्हरपेक्षा तुम्ही प्रॉमिस टू डिलिव्हर करा. जे तुम्ही प्रॉमिस कराल ते तुम्ही डिलिव्हर करा. तुम्ही तुमचा कस्टमर योग्य रीतीने रिटेन कराल आणि त्याला तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.